नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता. संजय राऊतांचा विधानांनी खळबळ. राज्यात राजकीय भूकंपाची पुन्हा एकदा शक्यता होणार आहे. तर काय आहे ही भूकंपाची शक्यता हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. स्वित्झर्लंड मधील दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेचा सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री रवाना झाले. या दौऱ्यात शिवसेनेचे मंत्री उदय सामंत ही गेले आहेत. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरेगावी गेल्याने त्यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदेचं दरे हे त्यांचं दावोस आहे. तिथे जाऊन ते पक्षात, कुटुंबात आणि कार्यकर्त्यांमध्ये गुंतवणूक आणतात. एकनाथ शिंदे कायम अस्वस्थ असतात. त्यांनी आता नागा साधू बरोबर कुंभमेळ्यात जाऊन बसायला हवं. नागा साधूही अस्वस्थ असतात, अधोरी विद्या करतात, तंबूत बसतात. कुणी IIT वाला बाबा आहेत, कुणी दरेगावला बाबा असेल. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. त्यामुळे अस्वस्थ मंत्र्यांनी ध्यानधारणा करावी असं संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेच्या नाराजीचं कारण कळालं पाहिजे. लहान मुलगा रुसावा आणि कोपऱ्यात जाऊन बसावं तसं ते गावी जातात. त्यामुळे नाराजीचं कारण आम्हालाही कळालं पाहिजे. शिवसेना संपली नाही, ती संपणार नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ती पुन्हा उसळेल. ही भाजपची कूटनीती आहे. त्याचबरोबर चांगले संबंध असलेल्यांना ते उद्ध्वस्त करतात असं संजय राऊत म्हणाले. उदय सामंत यांच्या बरोबर 20 आमदार, याकडे आपण थोडं लक्ष देऊया. उदय सामंत दावोसला गेले आहेत. याबाबत संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंतना दावोसला नेले. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्या बरोबर 20 आमदार आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हा हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले असं संजय राऊत म्हणाले. पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे. जर बांगलादेशी या मुंबईत घुसले असतील आणि ते अशा प्रकारे गुन्हे करत असतील तर याला नरेंद्र मोदीचं सरकार जबाबदार आहे. दिल्लीत पश्चिम बंगाल, मुंबईमध्ये बांगलादेशी आहेत. बांगलादेशी चाकू घेतात आणि अत्यंत सुरक्षित असलेले सैफ अली खानच्या घरावर हल्ला करतो. हा सर्व प्रकार अत्यंत रहस्यमय आहेत. तुम्ही काहीतरी लपवता आणि त्याचं खापर दुसऱ्याच्या कुणावर तरी फोडता. त्यामुळे हा भाजपाचा डाव आहे असं मी म्हणेन असं संजय राऊत म्हणाले. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.